गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एका 22 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे। टिळकनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 रिक्षा चालकांना अटक केली आहे। सोलापूरची राहणारी एक महिला डोंबिवलीत सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करते। तिच्या ओळखीच्या रिक्षा चालक मित्रांनी तिला पार्टीसाठी खंबाळपाडा येथे एका घरात घेऊन गेले आणि पार्टी करून एकाने तिच्यावर शिवीगाळ, मारहाण करत अत्याचार केलाय। तिच्यासोबत झालेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेनं टिळकनगर पोलीस ठाण्यात दिली आहे। टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम आणि त्यांच्या टीमने त्वरित गुन्हा दाखल करून 3 रिक्षा चालकांना अटक केली आहे। उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण अशी आरोपींची नावं असून हे तिघेजण डोंबिवलीतील रिक्षा चालवतात आणि यातील मुख्य आरोपी उमेशाचं त्याचं नाव आहे असं पोलिसांनी सांगितलंय। एक महिला 2 रिक्षावाल्यांच्या ओळखीची आहे आणि त्या महिलेच्या एक पार्टी करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा जो तिसरा साथीदार आहे त्याच्यासोबत तिसऱ्या साथीदाराच्या घरी घेऊन आले आणि तिथे पार्टी केल्यानंतर मग त्यांनी त्या महिलेसोबत अतिप्रसंग केलेला आहे। कोण आरोपी आहेत, काय त्यांची नाव आहेत? तिन्ही 2 रिक्षा चालकच आहेत आणि तिसरा तो पण रिक्षा चालकच आहे, परत प्लस तो रिक्षाचे लायसन्स बनवण्याचे एजंट म्हणून काम करतो, असं तिसरा आरोपी आहे। आरोपींची नावं? एक हेमंत चव्हाण आहे, एक चेतन चव्हाण म्हणून एक आरोपी आहे आणि तिसरा आहे तो उमेश वर्मा नावाचा आरोपी आहे। त्याने ते घर भाड्याने घेतलेलं होतं आणि तिथे त्याने त्यांची पार्टी झाली। आता त्यांना काय अटक केली आहे का काय? सध्या ते आरोपी PCR मध्ये आहेत, 3 आरोपी अटक आहेत। किती दिवसांची पोलीस कोठडी दिली? 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 7 दिवसाची। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।